असताना ज्ञानोबाराय स्त्रीच्या रूपकामध्ये संवाद करतोय. रूप पाहता लोचणे सुख झाले ओ साजनी. आता साजनी हा शब्द मैत्रिणीला उद्देशून म्हटलेला आहे. मैत्रिणीला साजनी, साजनी म्हणजे सहा जणी मिळून नाहीये. साजनी म्हणजे मैत्रीण, सखी. मग ज्ञानोबाराय एका मैत्रिणीशी संवाद करतोय. हे शोकांतिकाची भाषा आहे ना. कदाचित असं घडलं असतं डॉक्टर साहेब. ज्ञानोबाराय हे जर 21व्या शतकातले साधू असते, 21व्या शतकातले साधू असते तर कदाचित ते घडलंही असतं. माझ्या महाराज लोकांना माझी विनंती आहे, ज्ञानोबाराय सारखं जीवन जगा, तुकोबाराय सारखं जीवन जगा, स्वामी विवेकानंदा सारखं जीवन जगा, छत्रपती शिवरायांच्या नजरेतलं जीवन जगा. या संवादावर बोलतोय मी बरं का. कारण आज समाजामध्ये कोणावर विश्वास ठेवावा महाराज कळत नाहीये. आमच्यावर सुद्धा विश्वास ठेवून तुम्ही आम्हाला सुद्धा अत्यंत जवळ करू नका. खूप मोठा धोका झालेला आहे महाराज. आज ज्यांनी सामुदायिक उपदेश करायला सुरुवात केलं, लाखावर समाज जमा केला, लाखावर. ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीला हात नाही लावला, गाथ्याला नाही हात लावला, स्वतःचं तत्वज्ञान मांडलं, ट्रकनं पुस्तकं लिहिली, ट्रकनं. आज तो त्याला मी बुवा नाही म्हणत नाही. तो बोका कुठे आहे आज? तो बोका. लोकांनी पुस्तकं जाळली महाराज. ज्या पुस्तकाची पूजा केली जाते ती पुस्तकं लोकांनी जाळली. त्याचं नाव आहे आसाराम बापू. म्हणून मी विनंती करून सांगेन की जास्त बुवा लोकांच्या सुद्धा अत्यंत नादी नका लागू. अंधश्रद्धेत कधीच तुम्ही नका फसू, विनंती आहे माझी. आणि आम्ही सुद्धा कसं वागावं महाराज सांगू. मी माझ्या जातीला सांगतोय, विश्वासाला अपत्र ठराव असं कधीच महाराज लोकांनी नका वागू. आणि फेडावं लागेल बरं का. आसाराम बापूचे डोळे गारगुटी सारखे झाले. आता डोळ्यांनी काय पाहावं, बुद्धीने काय जाणावं, मनाने कुणीकडे धाव घ्यावं, हे वारकरी संप्रदाय शिकवत असतो. थोडस पारखा, आत्मचरित्र शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करत चला. भगवंतानी आपल्याला डोळे दिले. आपण पाहतो, पाहणे काम डोळ्याचं आहे, जाणणे काम बुद्धीचं आहे, आणि निर्णय घेण्याचं काम मनाचं आहे. डोळा आधी आणि ऐकणं काम कानाचं आहे महाराज. हे चार एवढे चपळ येते, एवढे एकच आहे. कानी जे पेरले डोळा ते उगवले. कानात पेरलेला शब्द त्याचा विषय डोळ्यात उगवला जातो. डोळ्यात डोळ्यात उगवलेला जो विषय आहे तो चित्तापर्यंत जातो. आणि चित्तापर्यंत गेल्यानंतर मनाला आवडतो. आणि मनाला आवडल्यानंतर मन उतावीळ होतं. आणि मन उतावीळ झाल्यानंतर मन वासनेच्या सानिध्यामध्ये त्या वस्तूपर्यंत धाव घेत असतं. हा परिणाम आहे कान आणि डोळा. कान आणि डोळा. बहुतेक तर महाराज डोळे नसते तरी बरं झालं असतं. मुकुंद काका जेवढीकर जन्मांत ना, कुठल्या जन्मातला अभ्यास असेल महाराज. गाथा मुखोद्गत आहे, गीता मुखोद्गत आहे, भागवत मुखोद्गत आहे, ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. आणि आम्ही डोळस आहोत. पण आम्हाला डोळसाला तिथपर्यंत पोहोचवता येत नाही. आम्हाला 5 ओव्या ज्ञानेश्वरीतल्या पाठ होत नाहीत. काय दुर्दैव असेल महाराज आमचं. डोळ्यांचा चमत्कार आहे. डोळे आपली वृत्ती विचलित करतात. डोळे आपली वृत्ती अंतर्मुख करत नाहीये. डोळ्यांनी योग्य पाहायला शिका. डोळे भगवंतानी पाहण्याला दिले. पण पाहत असताना तुम्ही जग पाहता की जगातला पाहता. डोळ्यांनी पाहणे, पाहणे हा धर्म डोळ्याचा आहे. जाणणे धर्म हा बुद्धीचा आहे. आणि निर्णय घेणे धर्म हा मनांचा आहे. आणि धावण्याचं काम करायला लावण्याचं काम म्हणजे त्याला पिपाप देणे हे काम वासनेचं आहे. पण हे घडतं कुठून? इथून शब्द पडला तो डोळ्यात उगवला जातो. बारकाईने चिंतन करा. मी जास्त वेळ घेतली. करेक्ट 9:15 मी चालू झालो बरं का महाराज. 9:15 सव्वा तासामध्ये तुम्हाला परिपूर्ण जय विठ्ठल देण्यांच्या स्टेपला आणेन मी.
रावणाने स्वयंवरामध्ये सीता पाहिली. रावणाने स्वयंवरामध्ये सीता पाहिली. प्रयत्नाला कमी पडला, अपमानित होऊन तो लंकेला जातो. डोळा, यावर लक्ष चिंतन करा तुम्ही. डोळ्यांनी पाहिलं. डोळ्यांनी काय पाहावा? बरं, पाहिलाच सुंदर वस्तू आहे, पाहिलाच बरोबर आहे, पण विचार सुंदर असावेत. आपले विचार सुंदर असावेत. चांगलं पाहतो आणि वाईट विचार मनामध्ये येतात. तरुणांना विनंती आहे माझी, विद्यार्थी दशेमध्ये जे कॉलेजमध्ये तरुण असतील ना, त्यांना माझी विनंती आहे, बहिर्मुख दृष्टी कधीच नका होऊ देऊ. तुम्ही एका कॉलेजमध्ये शिकायला असताना सगळं विचलित जे घडलं जातं ना, ते आपल्या डोळ्यामध्ये घडलं जातं. डोळ्यामुळे, दृष्टीमुळे. दृष्टीवर आवर टाका. एका कॉलेजमध्ये शिकत असताना शास्त्राने असं सांगितलं, हिंदवी संस्कृतीमध्ये त्याचं नातं पडलं जातं गुरु बंधू भगिनी. गुरु बंधू भगिनी. एका आई वडिलांच्या पोटी जन्मलोय त्यात नवल नाहीये, पण एका कॉलेजमध्ये एका वर्गामध्ये जर शिकलो तर त्याचं सुद्धा नातं जोडायला शास्त्रकारांनी निषेध केलेला आहे. एवढी हिंदवी संस्कृती पवित्र आहे. ही राक्षसी संस्कृती नाहीये. तरुण आणि नजर आवरा, माझी विनंती आहे. ज्ञानोबारायांचं काय वय हो? काय वय ज्ञानोबारायांचं? त्या वयामध्ये ज्यांनी काय दृष्टीवर बोलावं, काय दृष्टीने पाहावं, आणि पाहिल्याचा काय विचार करावा, आणि पाहिल्यानंतर त्या बुद्धीने कोणाची जाणीव करून घ्यावी, केवढा मोठा अधिकार. कारखाना या भारत देशामध्ये एक एक रत्न एका विषयावर उच्च पराकोटीला पोहोचले. अवणी असं नाहीये. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा एका बंगल्यावर एक सुंदर मुलगी पाहिली. स्वामी विवेकानंदजी चालत होते, एका शहरातून चालत होते. शहरातून चालत असताना सहजच एका बंगल्याकडे नजर गेली. त्या बंगल्यावर एक मुलगी होती. चालणारे मित्र थोडं पुढे जातात आणि स्वामी विवेकानंदजीकडे वळून पाहिलं. म्हणजे विवेकानंदजी काय पाहता, उचला ना पाय. विवेकानंदजी म्हणायला लागले, बाबा या बंगला किती सुंदर आहे पाहिला. या बंगल्यावर एक बागडणारी भगिनी किती सुंदर आहे ते पाहिली. एवढ्या नाही थांबले, पण एवढ्या सुंदर माझ्या भगिनीला निर्माण करणारा परमात्मा किती सुंदर आहे ते मी पाहिलं. पाहत जा असं कधीतरी. जेव्हा पाहायला डोळे दिले, डोळ्यांनी पाहता येतं आपल्याला. ज्ञानोबा बोलतात, आपल्या मैत्रिणीशी संवाद करतात. मग ज्ञानोबारायांची मैत्रीण कोण? ज्ञानोबारायांची सखी कोण? 21व्या शतकातले जर ज्ञानोबारे असते तर हाडामासानी स्त्रीने धारण केलेली ज्ञानोबारायांची एखादी मैत्रीण नक्की ठरली असती महाराज. काही गोष्टी मी माफी मागून बोलतो, माझा स्वभाव फटकळ आहे, पण बोलत असताना मी करेक्ट बोलन. वागण्यात जर कोणाची चूक होत असेल तर वागणं सुधारून घेण्याचा प्रयत्न करा. हात जोडून विनंती करेन. संप्रदाय एवढ्यासाठी आहे, कथा एवढ्यासाठी आहे, कीर्तन एवढ्यासाठी आहे, आणि समाज एकत्र करणं एवढ्यासाठी आहे, आणि संप्रदाय एवढ्यासाठी आहे की आपली कुठेतरी झालेली दिशाभूल, चुकलेला मार्ग योग्य मार्गावर आला पाहिजे. आपल्या जीवनाचं नुकसान नाही झालं पाहिजे. आपल्या जीवनाचं सोनं झालं पाहिजे. आपल्या पाहतेपणातून कुठेतरी आपल्या पाहतेपणाला कलंक नाही लागला पाहिजे. निष्कलंक अशी दृष्टी आपली बनली पाहिजे. डोळ्यांचं कर्तव्य, डोळ्यांचा विषय. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय जे भगवंतांनी दिले. 5 अंतकरण आहेत, मन बुद्धी चित्त आहे. एकूण 17 तत्व याच्यामध्ये आहेत ना. 17 तत्वांनी चालणारा जो व्यवहार आहे, पण या 17 तत्वाचा देखणा म्हणणारा तो डोळा आहे. या 17 तत्वाचा देखणा म्हणणारा तो डोळा आहे. पाहणे हा डोळ्यांचा विषय आहे आणि जाणणे हा बुद्धीचा विषय आहे. आता ज्ञानोबारांनी कुठल्या मैत्रिणीशी संवाद केला? अवघड आहे ना. मग ज्ञानोबाराची मैत्रीण कोण असेल? साजनी म्हणतात ना ज्ञानोबाराय. ते रूप डोळ्यांनी पाहिलं, आणि ते रूप डोळ्यांनी पाहत असताना अंतकरणात साठवलं. आम्ही पाहतो महाराज, अंतकरणात साठवलं. अंतकरणामध्ये साठवल्यानंतर
ही जी देहाची बाह्य अवस्था आहे ना, बाह्य अवस्था थोडी विसरली गेली आणि अंतर अवस्थेला ज्यावेळेला ज्ञानोबाराय प्राप्त होतात त्यावेळेला ज्ञानोबारायच्या दुसऱ्या मैत्रिणीने ज्ञानोबारायला हलवून जाग करण्याचा प्रयत्न केला. लक्षणावृत्ती, ती मैत्रीण आहे लक्षणावृत्ती. आता ज्ञानोबारायची अंतर्वृत्ती झाल्यानंतर ज्ञानोबारायला लक्षणावृत्तीने हलवली आणि जागे केली. जागे केल्यानंतर ज्ञानोबाराय जागे होतात. का ग, देहाचं भान विसरलं, कुठे आहेस तू, कुठे हरवली म्हणतो ना आपण. एखादा व्यक्ती जास्त वेळ थांबला, एखादी माता भगिनी जास्त वेळ थांबली तर तिला एखादी भगिनी म्हणते, का ग ताई कुठे हरवली, मी एवढ्या हाका मारते, काय भानावर नाही का. म्हणजे ती कुठेतरी एकरूप झालेली आहे, हरवली नाहीये, त्या स्थळाला त्या अवस्थेला पोहोचलेली आहे, हा त्याचा सरळ अर्थ निघाला जातो. मग ज्ञानोबाराय बोलतात, ज्ञानोबाराय बुद्धिवृत्तीवर येतात आणि बुद्धिवृत्तीवर येऊन त्या लक्षणावृत्तीला ज्ञानोबाराय बोलतात, अगं साजने काय सांगू ग मी, याच्यातच मैत्रीण आहे, याच्यातच मैत्रीण आहे आणि याच्यातच मित्र आहे. मित्र आणि मैत्रीण याच्यामध्येच जोडता येतं. मन हा तुमचा मित्र आहे आणि मन हा तुमचा शत्रू सुद्धा आहे. दृष्टी तुमची मैत्रीण आहे, बुद्धी तुमची मैत्रीण आहे, लक्षणावृत्ती तुमची मैत्रीण आहे. या मैत्रिणी आत बऱ्याचशा आहेत, यांच्याशी संबंध ज्ञानोबारायने लावला. मग ज्ञानोबारायला ती मैत्रीण म्हणते, अगं थोडं प्रवृत्तीवर येतच नाहीस तू. लक्षणावृत्ती म्हणते तू प्रवृत्तीवर येतच नाहीयेस, कारण कुठल्या पदाला कुठल्या स्वरूपाला पोहोचली मला काही थोडस कळायला थोडस जड जातं ग. तू कुठे हरवली सांग ना. तेवढ्याला ज्ञानोबाराय बोलतात, काय सांगू ग सखी तुला, काय सांगू तुला साधनी, अगं साधनी मी तुला काय सांगू, मग सांग ना. अगं मी एक अप्रतिम असं रूप पाहिलं, मी एक असं अप्रतिम रूप पाहिलं, पण नाव नाही घेत. काय पाहिलं सांग ना. उग पाहिलं पाहिलं म्हणते, रूप पाहता आलोची, रूपच रूपच पाहिलं, कारण आरूप पाहता येत नाही महाराज. रूपच पाहता येतं, आरूप पाहता येत नाही. पण भगवंत आहे ना खरा तर तो आरूप आहे, पण त्या रूपाला आणण्याचं काम संत महात्म्यांनी केलं. कारण आरूपाला जाणता येत नाही, आरूपाला पाहता येत नाही, सर्वसामान्याला जमत नाही. शहाणे तिथपर्यंत पोहोचलंय, पण आजानासाठी अरूपाला रूपाला आणण्याचं काम संतांनीच केलं, संतांनीच केलं नंदू महाराज. आणि ज्ञानोबाराय बोलतात, जो सगुण साकारामध्ये आला, जो परमात्मा जगांचा अधिष्ठान आहे, केवढी समता ज्याच्या वागण्यामध्ये आहे, तो परमात्मा मी माझ्या डोळ्यांनी डोळे भरून पाहिला. असं जे रूप आहे, अजून नावाचा उल्लेख नाहीये महाराज. रूप पाहता आलोचिनी, ते मी असं रूप पाहिलं ज्याचं, त्याच्या पुढे आता माझी पाहण्याची इच्छाच कुंठित झाली, पाहण्याची इच्छाच कुंठित झाली. तुम्ही आम्ही पाहिलं ना, आम्ही आता घाईने दर्शनाला गेलो. पांडुरंग परमात्मा आई साहेब कटेवर हात ठेवून उभे आहेत. पाहिलं, आम्ही सुद्धा पाहिलं महाराज. पाहिला पण आपण जाणला का महाराजजी, ज्ञानापूरकरजी महाराज, पाहिला आपण नजरेने पाहिला, पण अवस्थेने तिथपर्यंत गेलो का नाही. अवस्थेने जर तिथपर्यंत गेला असतो तर मी तुमच्या पुढे आता इथं कीर्तन करायला थांबलो नसतो. म्हणून मी व्यवस्थेवर इथपर्यंत आलो. मी सुद्धा अवस्थेनं पाहिलं नाहीये, मी तुम्हाला नाही म्हणत. मग माझी तिथंच अवस्था जर त्या परमात्म्याशी एकरूप झाली असती तर तुम्ही बारिकाय उद्बत्ती छाप महाराज आहे कडक बोलतो म्हणे, या विचारावर इथपर्यंत आलात ना, मी तुमच्या पुढे बोलू शकलो नसतो. कारण मी सुद्धा आरूप जाणायला कमीच पडतो आणि रूपाला आलेला जाणायला थोडासा बरा पडतो. याच माध्यमामध्ये ज्ञानोबारायने त्या पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप पाहिलं. सगळे पाहतात, तुम्ही आम्ही पाहतो. बर, आपल्याला कळाला का तो परमात्मा कसा आहे. प्रत्येकाने आपले आपण विचार करायचा बरं का. तिथपर्यंत पोहोचलो का आपण.
लाईन लावून लोक दर्शन घेतात म्हणून दर्शन घेतलं, बारीला उभारतात म्हणून बारीला उभारलं, चंद्रभागेपासून रांग लागली म्हणून चंद्रभागेपासून रांगेत थांबलं. असंच आहे ना आपलं. मंगळवेड्यापासून बारी लागली म्हणून मंगळवेड्यापासून थांबलं. याच्यापेक्षा काय? बर, घाई घाईने तिथपर्यंत गेलात, घाई घाईने तिथपर्यंत गेलात, पण त्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाची इच्छा अंतःकरणात आहे असं थोडस मला वाटत नाही बरं का. धक्के मारत आपण लाईनला जातो ना पंढरपूरमध्ये, सगळे गेलेलेच आहोत महाराज. गर्दी असली, बारी असली, महाराज एवढे बैमान आहोत आपण. कोपरानं मारायचं, ज्याचा अवसान कमी आहे ना त्याला असं कोपरानं सरकावायचं, ते पाप बिचार बाजूला सरकाय नाही. आता मी उद्बत्तची छाप असल्यामुळे बऱ्याच दणकट बोक्याने मला कोपर मारून 100 माणसाच्या मागे तरी घालतात बारीक महाराज. मी त्या भगवंताला म्हणतो, देवा असा उद्बत्ती छाप मला का ठेवला? मी जर दणकट राहिला असतो, याला कोपर मारत मी पुढे आला असतो. अवघड आहे महाराज. अरे नैसर्गिक देणगी, ईश्वराची देणगी. मग मी कधी कधी त्या पांडुरंग परमात्म्याला म्हणतो, भगवान मला आता इथूनच दर्शन दे. तिथपर्यंत येण्याची आता माझी बीपी लो असल्यामुळे मी गर्दीत येऊ शकत नाही देवा म्हणतो. आणि कधी कधी मी नामदेव पायरीचं दर्शन घेतो आणि नगर प्रदक्षिणा मी माझ्या मार्गी लागतो. झालं दर्शन. कारण इथून सुद्धा दर्शन घेता येतं महाराज. आता इथे आहात तुम्ही, पंढरपूरचं वर्णन करा. वर्णन केल्याबरोबरला तिथली बारी लक्षात आली. तुम्ही मंदिरात जाऊ शकता, इथून जाऊ शकता मनाने, इथून तिथं तुम्ही डोळे झाकून त्याचं ध्यान करू शकता. तो डोळ्यात साठवू शकता. पण सामर्थ्य पाहिजे सखू सारखं, सामर्थ्य पाहिजे कानोपात्रासारखं. जमेल आपल्याला? जमेल? सुरता असावी आपल्याला पांडुरंग परमात्म्याला पाहण्याची. आपल्याला देवाला जीव घाला वाटतं, नैवेद्य दाखवा वाटतं, पाणी फिरवतो, नैवेद्य देवाच्या पायावर ठेवून वापस येतो. सगळी बेमानी आपली. नामदेव यांनी मूर्तीतून प्रकट केलं महाराज. एवढा भाव असेल तर परमात्मा जाणता येतो. त्याचं नाव आहे अवस्था आणि आपलं नाव आहे व्यवस्था. आपण पाहतो व्यवस्थेने आणि संत महात्मे पाहतात अवस्थेने. अवस्था ही व्यवस्था ओलांडून पलीकडे गेल्यानंतर मग ती अवस्था आहे. ज्ञानोबा बोलतात, काय सांगा बस की तुम्हाला जाग केलं ग. अप्रतिम असं रूप पाहिलं आणि ते रूप किती पाहावं असं मला वाटत होतं. अगं मग मला तो कळत नाही ना. तू कसा पाहिला, कुणाला पाहिला? तू पाहत असताना, भगवान परमात्मा पाहत असताना या डोळ्याने नाही, चर्मचक्षुने नाहीये. कसा पाहायचा? बोल बुद्धीच्या डोळा देखावे. त्याचं वर्णन आहे ना. बुद्धीच्या डोळ्याने पाहण्याचा प्रयत्न करा. बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या द्वारे शब्द रूप ऐकण्याचा प्रयत्न करा. बोल बुद्धीच्या डोळा ऐकावे, साठो वाटी घ्यावे चित्ताच्या, किंवा ते मनाच्या काने ऐकावे. बोल बुद्धीच्या डोळा देखावे, साठो वाटी घ्यावे चित्ताच्या. ही जी अवस्था आहे, ही अवस्था प्राप्त झाली की बरोबर आपल्या डोळ्याला सुद्धा दुसरा विषय दिसू शकत नाही. ज्ञानोबा बोलतात, काय सांगू साजनी तो मी पाहिला. बर कसं पाहिलं? पाहता पाहणे दुरी सारुणे त्वहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोण्या. जो हा पाहताय ना, पाहतेपणावर राहिलेला नाही. पाहणे जो धर्म आहे ना, तो इथून दूर गेला. पाहणारा कोण आहे याचंही मला भान राहिलं नाही. पाहते पाहणे दुरी सारोनिया, याच दृष्टिकोनातून मी तिथपर्यंत गेले. स्त्रीची भाषा, स्त्री रूपक आहे. आणि खरंच ज्ञानोबारेला माऊली हे जे विशेषण प्राप्त झालं, केवळ महाराज आईचं नातं त्यांनी जगाला दिलं. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रकट केली. सांगा, पुरुष असून संताला आईचं नातं या जगाला देता येतं. नव्हे कन्येचं नातं समाजाशी देता येतं. संत महात्म्यांनी पुरुष म्हणून घेण्याच्या ऐवजी कन्या म्हणून घेतलं, भगवंताची पत्नी म्हणून घेतलं. आणि अशा तऱ्हेचं जीवन संत महात्म्याने जगलं. म्हणून स्त्री रूपकातली भाषा ज्ञानोबा या अभंगाच्या माध्यमामध्ये वापरतात. अभंगाचं पहिलं चरण
मग ज्ञानोबा राहिला वृत्तीवर आणलं महाराज, वृत्तीवर. आणि वृत्तीवर आणल्यानंतर निवृत्ती अवस्थेतून ज्यावेळेला अलीकडे येतात, मग मैत्रिणीशी ज्ञानोबारे संवाद करतात. संवाद हा दोघांचा असतो आणि वाद सुद्धा दोघाचाच असतो महाराज, आणि विवाद सुद्धा दोघाचाच असतो. योग्य प्रतीची दोन व्यक्ती एकत्र आले, संवाद होतो. एक अयोग्य आणि एक योग्य, थोडासा विवाद होतो. आणि दोन्ही जर टाकाऊ असतील तर मग जबरदस्त वादच होतो. दुसरं काहीच तिथं मिळत नाही. दोन्ही एकाच पात्रतेचे असल्यामुळे त्यावेळेला ती बुद्धिरूपी मैत्रीण ज्ञानोबाऱ्याला म्हणायला लागली, सांग सखे तू कोणाचं असं रूप पाहिलं? पाणी धर्म जरी तुझा असेल तर काय अप्रतिम असं पाहिलं? म्हणलं मी तो पाहिला, सुंदर पाहिला, आणि खरंच सुंदर आहे तो. जलद मध्ये
तेच आवडावं, तेच पाहावं, तेच पाहावं, पाहिलेलंच पाहावं, पाहिलेलंच पाहावं, तेच पाहावं, सुंदर पाहावं, गोजीर पाहावं, गोजीर आहे, सुंदर आहे, आवड आहे, ते रूप आवडावं आणि ते रूप पाहावं. रूप विषय सुंदर आहे, बरोबर आहे महाराज, रूप विषय सुंदर आहे. ज्ञानोबाला इथून सुरुवात करतात, रूप पाहता आलोचने. रूप सुंदर आहे, पण सुंदर रूप पाहण्यासाठी तो विषय अनुकूल असावा, तो विषय अनुकूल असावा. रूप सुंदर आहे, पण त्याच्यासाठी तो विषय प्रतिकूल असेल तर धोक्यात जातो. मी पहिल्यांदा थोडं नवं काढून दिलं तुम्हाला. रावणाने स्वयंवरामध्ये सीता पाहिली. चला डायरेक्ट पुढे. शूर्पणखेने काही काळाच्या नंतर येऊन सांगितले, दादा त्या दंडकारण्यामध्ये एक वनवासामध्ये भटकणारा राम म्हणणारा पुरुष आहे आणि त्या पुरुषाची अर्धांगी एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे, लावण्याची खान आहे, अप्रतिम आहे, जगाचं सौंदर्य तिच्यात ओतलेलं आहे. तिचं नाव सीता आहे. रूप सुंदर आहे बरं का, सुंदरवर बोलतो मी, प्रतिकूल आणि अनुकूल. रावणाने विचार करावा की नाही, रूप सुंदर आहे, परवानगी होती ना, जो पण होता तो पण जर जिंकला असता तर तो सुंदर विषय याला अनुकूल झाला असता. ताकद कमी पडली, विषय प्रतिकूल झाला आणि तोंड पांढर करून वापस गेला. पुन्हा शूर्पणखेने चालना दिली. कानात पेरल्यानंतर डोळ्यात रोपड उगवलं सीतेच्या रूपाने. सुंदर आहे, पण सुंदर रूप कधी कधी धोक्याकडे नेतं बरं का. विचार सुंदर असावे, सुंदर पाहत चला. मी काय बोलतो, सुंदर पाहत चला, पण सुंदर विचाराकडे चला, विपरीत विचाराकडे नका जाऊ. पाहिली होती सुंदर, गेला परत. पण शूर्पणखेने ज्यावेळेला चेतना दिली त्यावेळेला डोळ्यात पटकन रूप दिसलं, वासना बळकट झाली आणि मनाने वेग घेतला. एक विषय सुंदर आहे. आता पत्न्या कमी होत्या का महाराज? 80 सुसृजाच्या कांता मंदोदरी पतिव्रता. लावण्याची खान होती, ती सुद्धा कमी नव्हती. पण रूपविषय असं आहे महाराज. माफी मागून बोलू, थोडं माफी मागून बोलतो म्हणजे कळायला बरं जाईल. आणि सगळ्यांच्या पाठातला विषय हा. लग्नाची मुलं आहेत काही, 1-2 वर्षात लग्न झालेली इकडे वळीला नाही, माझ्या गावात सापडतात महाराज. आमच्या गावात एकाने 11 वर्ष मुलगी बघितलं होतं. 11 वर्ष बघितलं. मग मी त्याला म्हणायचं, अरे एवढा का भटकतो, तुला सुंदर दिसत नाही का, एखादी सापडत नाही का रत्न तुला, खानदान बघ ना. मग ते मला म्हणायचं, महाराज ते बघितलं त्याच्यापेक्षा ते सुंदर वाटायचं, ते बघितलं की ते सुंदर वाटायचं. अशा तिथं जवळपास 10-11 वर्षाचं आयुष्य बघण्यात गेलं होतं महाराज. उगं नशिबानं झालं. आणि तो योग असा आला, जी 3ऱ्या नंबरवर इद्री मुलगी होती, इद्री पण गुणवान होती. मी आता नाव नाही सांगत. ते बी 11 वर्षापर्यंत कसं बिचाऱ्या राहिले का, दोघांची गाठच घातलेली होती. की जी नापास केलेली 11 वर्षाच्या नंतर तिलाच पास केलं. मी अजून टिंगल काढतोय त्याची. मला काय म्हणायचंय, म्हणजे डोळा एवढा चप्पळ आहे, प्रत्येक विषय पाहत असताना डोळा चंचल असल्यामुळे हे बरं की ते बरं, हे बरं की ते बरं असं म्हणत असतो. पण बरं असं बघ की बाबा, तुझ्या पाहण्याला ते अनुकूल असावं, प्रतिकूल नसावं. प्रतिकूल रावणाच्या नजरेला होतं. रावणाला संपावं लागलं. विषय सुंदर आहे, डोळा त्यावर म्हणतो, मन त्यावर रुंजी घालतं, पण
पण त्याचा परिणाम वाईट होतो. त्याचा परिणाम वाईट होतो. महाराज, सुंब आणि निसुंबानी सृष्टी जिंकायला सुरुवात केली. वरदानाने उन्माद झालेले दैत्य आणि दोघं एका आईचे होते बरं, कामरदाचार्य गुरुजी. वाघ म्हणत असतो म्हणून माझे दादा सांगायचे, आखं गाव आलं तर पळवतो पण एका आईचे दोन येऊ नये, हे वाघांचं म्हणणं आहे. वाघ प्रतिज्ञा करत असतो, भगवान मला गाव आलं तरी हरवायची ताकद आहे, पण एका आईचे एका काळजाचे जर दोन आले तर मला हार पत्करावे लागते. माझा वाघांचा वाघ पण तिथे राहत नाहीये. सुंब निसुंब एवढे अजिंक्य झाले जगाला. भगवंतानी विचार केला, ना मारायचं कसं. भगवंतानी 16 वर्षांच्या मुलीचं रूप धारण केलं. सुंब निसुंबांच्या समोर भगवान परमात्मा या रूपामध्ये जातात. लावण्य सुंदर रूप आहे, तर 16-17 वर्षांचं रूप आहे. सुंबानी पाहिलं पहिल्यांदा, सुंब म्हणायला लागला निसुंबाला, हे बघ निसुंबा, ती सुंदरी आहे ना, मी तिला वरणार आहे आणि ती तुला नात्याने आई व्हावं. कारण थोरली भाव जो आहे, हे धाकट्या भावाला नात्याने आई व्हावं. बघा, दैत्याला सुद्धा शास्त्र कळतं महाराज. आणि तू तिला आई म्हणत जा बरं का. ती सुंदरी आहे ना, आता ते समोर येऊ लागलेली, मी तिच्याशी लग्न करणार आहे. ते बारक्याने म्हणलं निसुंबानी, दादा हे बघा तुमचं लग्न झालेलं आहे. म्हटलं तुमचं लग्न झालेलं आहे, मी आणखीन भटकतोय, मला मुलगीच मिळत नाही. तुम्ही माझ्या बापांच्या जाग्यावर आहात. माझ्या बापांच्या जाग्यावर थोरला भाऊ आहे ना, धाकट्या भावांशी त्याचं बापांचं नातं असतं, आणि त्या सुंदरी बरोबर माझं लग्न करून तुमचं कर्तव्य पार पाडाल का. आणि धाकटी भाऊजे हे आपल्या लेकीप्रमाणे असते थोरल्या भावाला, तुम्ही तिला लेक समजा. दोघांचंही बरोबर आहे ना. पण हे बातचीत कशाबद्दल आहे, रूपी विषयावर आहे. त्यालाही रूप आवडतं, त्यालाही रूप आवडतं. त्या मुलीनं उत्तर दिलं, मी तर लग्नासाठीच आलेले, पण माझा एक पण आहे म्हटलं. त्या मुलीनं आपसामध्ये मिटवला आणि एकमेकाचा जर तुम्ही लग्न करण्याचा जर कार्यक्रम ठरवला तर मी त्याला तयार नाही म्हटलं. त्या मुलीनं माझा एक पण आहे म्हटलं, आणि ते पण माझा जर माझ्या प्रत्ययाला आला तर मी लग्न करेन म्हटलं. तुमच्या दोघांबरोबरच लग्न करावं हा माझा हेतू आहे, पण दोघात सामर्थ्यवान कोण आहे हे मला परीक्षा घ्यायची. अवघड आहे. एखाद्या माता भगिनीने जर तुम्हाला भरी शब्द टाकला एखादा मोठेपणाचा, तर बळी नका जाऊ कोणाची. आवर घाला थोडस आपल्या बुद्धीवर, माग सरकत जा 2 पावली. दोघालाही बरं वाटलं. आता दोघही काही अतोट योग्य होते. परीक्षेत दोघही उतरले, आणि दोघही उतरल्यानंतर डॉक्टर साहेब दोघं बी मेले. विषय लांबवत नाही, दोघही मेले. हा परिणाम कशाचा आहे मला सांगा. हा परिणाम कशाचा आहे, रूप विषयाचा. रूप विषयाचा परिणाम आहे. म्हणून रूप विषय जर सुंदर आहे, आवडणे धर्म जरी तुमचा मनाचा असेल, तुमच्या मनाला जरी आवडलं तर ते तुमच्या भोगाकरता जर प्रतिकूल असेल तर तिथे आपला धोका आहे. जगांच्या पाठीवर एकच असं रूप आहे, कोणी पहा, किती वेळ पहा आणि किती वेळ थांबा, तो विषय तुम्हाला प्रतिकूल नाही, अनुकूल आहे. असा एकच विषय म्हणजे तुम्हाला एक तरी संताकडे पाहता येतं आणि एक तरी तुम्हाला देवाकडे पाहता येतं.
डोळ्याला सुद्धा प्रतिज्ञा केली, डोळ्या पाहणे तुझा जरी धर्म असेल तर तुला त्या सुखापर्यंत जर पोहोचायचं असेल तर एकच विषय तुला अनुकूल आहे, कोणाचं बंधन नाहीये तिथं, डोळे तुम्ही घ्या रे पहा विठोबाचे मुख. कराल का अशी आज्ञा आपण आपल्या प्रत्येक ज्ञानेंद्रियाला जर महाराज आपण अशी चालना दिली, चेतना दिली तर आपले इंद्रिय ताब्यात राहतील. काय एका महात्म्यांचे विचार आहेत. मला काय म्हणायचंय, सुंब निसुंब जाग्यावर, कारण विषय प्रतिकूल आहे, तिथे जर तुम्ही आवड धारण केलात तर काही उपयोगाचं नाही. एकच विषय असा आहे, एक तर तुम्ही संताकडे पहा किंवा तुम्ही देवाकडे पहा. ज्ञानोबा राय बोलतात, ज्यांनी किती वेळ जरी पाहिलं तरी डोळ्याला पुन्हा 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 ते पाहावंच असं वाटतं. म्हणजे पाहिलेलं पुन्हा पुन्हा एकदा जर अंतःकरणात साठवलं तर ते पुन्हा पुन्हा साठव वाटतं. पाहिलं त्या डोळ्याने आणि साठवलं, अंतःकरणामध्ये साठवलं. वृत्तीवर मला यावं असं वाटत नाही. एवढं अप्रतिम सुखाशी मी पात्र झाले साजनी, मी तुला काय सांगू ग, असलं रूप पाहिलं. आता आपलंही रूप आहे महाराज. आज आपण किती सुंदर होतो बालवयामध्ये महाराज, किती सुंदर होतो. आपलंच रूप सुंदर राहत नाही महाराज. बाळ गोंडस जन्माला आल्यानंतर काय गोंडस जन्माला आलं हो, काय गोड आहे बाळ असं म्हणतो आपण. सौंदर्य आपल्याकडे काही काळापुरतं दिलेलं असतं, पण आपलं सौंदर्य थोडं थोडं नष्ट होतं. सुंदर वस्तू डोळ्याला आवडते महाराज. एक नवलांची गोष्ट आहे, मला आठवतं महाराज माझ्या लहान वयातलं. मी माझ्या 7-8 वर्षाच्या वयामध्ये रामायण सांगत होतो, रामायण. आणि त्या काळामध्ये माझे गाल कवटासारखे होते, असं कवटासारखे, पांढरे शुभ्र कवटासारखे. मग ते स्टेजवर मला उचलून बसवायचे लहान असल्यामुळे, उचलून कधी कधी उचलून खाली घ्यायचे आणि कोणी कोणी गालाची चिमटी घ्यायची महाराज. आता माझ्या गालाची चिमटी कोणीच घेत नाही. त्यापेक्षा मी आता मोठा झालो का बारीक हो महाराज. अधिकाराने मोठा केला तुम्ही मला, ज्ञानाने मोठा केलात, वयाने मोठा केलात, रूपाने मोठा केलात. मग आता का चिमटी घेत नाही तुम्ही? मला दुसऱ्यावर नाही बोलायचं, माझ्यावरच बोलायचं. मग ते माझं रूप आता आहे का? आपल्या रूपाला गोजीर म्हणता येत नाही, आपल्या रूपाला सौंदर्य रूप असं म्हणता येत नाही. बर, तुम्ही आज मला बघायला लागलात. इथून 4 वर्षाच्या पुढे बघितल्या जर नंतर कदाचित जर भगवंतांनी जिवंत जर ठेवलं तर मग पुढे माझीच अवस्था काय होईल? खोबऱ्याची वाटी झाले अशी मुख, गळत असे नाक श्लेष्मपुरी. मग ही अनवट नाकाला लागते जाऊन. तुम्ही बारीकपणापासूनचा फोटो काढा आणि सगळ्या फोटो एकत्र लावा. महाराज, मी आमच्याकडे एक धने गाव आहे, मी कीर्तनाला गेलो होतो. माझी सैनिकच्या इथं माझं कीर्तन होतं. त्यांनी एक 10-12 फोटो अशा पलंगावर लावल्या होत्या, अशा लावून उगा बघत बसले होते. मी 2 मिनिट आवाज झालो, म्हणले घरी आलोय, आता बॅग पलंगावर टेकवलोय, त्यांच्या समोर थांबलोय, यांची नजर माझ्याकडे जात नाही. म्हणजे पाहतात काय एवढं एक चित्र. मी अशी मान डोकावली त्यांच्याकडे. 10 ते 12 फोटो अशा जोडीनं ठेवले. म्हणलं साहेब, तरी ऐकू जात नाही. हलवलं असं. म्हणलं साहेब, मी आलोय, काय बघता, काय पाहण्यात वेडा झालो. म्हणलं महाराज काही नाही, फोटो पाहतोय. म्हणलं कुणाचा पाहतोय? म्हणलं माझाच पाहतोय. मग तुमचा फोटो पाहण्यात तुम्हाला काय आनंद वाटतो? नाही महाराज, हे बघा काय दुर्दैव आमचं, बघा ह्या वयात असला होतो, ह्या वयात असला होतो ना आता कसला झाला म्हटलं. कारण हे आपलं रूप एक दिवशी दुसऱ्यानी बांधावं लागतं. याला बाबा, या रूपाला किंमत नाहीये. या रूपाने जर त्या रूपाला जाणला तर या रूपाला कृतज्ञता प्राप्त होते. जमल का बघा. संतांनाही डोळे दिले, आपल्यालाही डोळे दिले. ज्ञानोबा राय बोलतात, पाहिला ग साजने, पाहिला ग तो, पाहिला ग. सरस बोलू, भक्तांनी भक्ती करत असताना बार बार देवाच्या नावाचं मात्र करायचं नसतं. तुकोबाऱ्याचे एक अभंग आहे महाराज, तोही क्रमांकाचाच आहे पहिल्या. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी, पूर्ण अभंग जरी हे म्हणला, वर्णन मात्र देवाचं आहे महाराज. पण नावाचा उल्लेख आहे का? नावाचा उल्लेख नाही. नावाचा उल्लेख अजिबात नाहीये. कारण शहाणी मालकीन जे असते, शहाणी, माफी मागतो बरं का माझ्याकडं तुमच्याकडं, मी तुम्हाला वेड्यात नाही काढत. उगा कुठेही हे म्हटलं तर नवऱ्याचं नाव घेऊ शकत नाही. नवऱ्याच्या नावाचा कचरा पत्नीने पातिव्रतेने करू नये बरं का महाराज, करू नये.
केलंच तर मग कदाचित एखादा प्रसंगोपात जर चांगला मंगल प्रसंग असला तर उखाण्यातून प्रकट करावं, थोडं बरं वाटतं. नाहीतर सरासरी आता हल्ली असं झालं महाराज, दुर्दैव आहे आता आपल्या भारत देशाचं. चॅनल पाहायला लागलात ना तुम्ही बाहेरचे, मालकांच्या नावांचा आज पत्नी नात्याने कचरा केला. अरे तुरीची भाषा आली महाराज. जसं तुकोबाऱ्यांनी सुंदर ते ध्यान याच्यात देवाच्या नावाचा उल्लेख केला नाही, वर्णन मात्र. पत्नीने मालकाचं वर्णन करावं ती शानी ठरते. ज्ञानोबारे मालकांचं वर्णन करतात, शाने ठरतात. नावांचा कचरा करू नये. आता काही नावाने आम्ही हाक मारायला लागलो. मी पलीकडच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये जात होतो. औसा मोडवरून रखरखीत उन्हामध्ये चालत असणारा 3च्या पिरियडमध्ये एक प्रवासी भेटला. माझे ते बंधू होते सोबत, हे नव्हते, हे धाकटे बंधू आहेत माझे बरं का, त्या दिवशी आलेले नाही. मी गाडी थांबवली. ते आमचे बंधू म्हणायला लागले, आमची रामदासच होती त्या दिवशी गाडीला ड्रायव्हर, महाराज तुम्हाला काय नाद आहे, एवढी कस काय दया त्याची. मी म्हणलं ऊन लागलंय, आपण तिघच आहोत गाडीत, घेऊ चौथा कुठवर का जात नाही. त्याला आम्ही गाडीत घेतलं. सुशिक्षित जाण होता व्यक्ती तो, इन वगैरे केलेली होती. असं इथं कोणी केलं असेल तर मी तुम्हाला नाही म्हणणार बरं का, ते तिथलं बोलतो मी, सोलापूर जिल्ह्यातलं. अमुक जागेवर उतरायचं म्हणून सांगितलं त्याने. आणि तेवढ्यामध्ये 1-2 किलोमीटर गाडी गेल्यानंतर त्याला फोन आला. फोन आल्यानंतर यानं फोन उचललं महाराज. अर्धा तास त्याचा फोन चालला. बोल पिल्लू म्हणायला लागलं ते. मग काय करायला लागलीस पिल्लू, जेवण झालं का पिल्लू, मग रात्री झोप कशी लागली पिल्लू. मी आवाज झालो, म्हणलं लहान लेकरू असेल, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, मला राहवलं नाही. आणि मग एक अर्ध्या तासाच्या नंतर मी त्याला विचारलं, म्हणलं सर तुम्ही पिल्लू पिल्लू कोणाला म्हणता, घरी का कुत्रीचं पिल्लू आहे का, शेळीचं पिल्लू आहे का, कोंबड्याचं पिल्लू आहे का, मांजरीचं पिल्लू पाळलात तुम्ही. मी बी खोडकरच माणूस आहे जरा. ते म्हणायला लागलं नाही महाराज ही आमची सुधारित भाषा आहे. म्हणलं मी आमच्या मॅडमला पिल्लू म्हणतो. आणि ती आरे तुरीची भाषा करत होती तिकडून. तू कुठं आहेस रे आता. असला कचरा नका करू मायबाप, असला नका कचरा करू. ज्ञानोबारेला मैत्रिणी विचारते, सांगा ना तुम्ही काय पाहिलं, अहो सांगा ना तुम्ही काय पाहिलं. मग ज्ञानोबाराय बोलता, मी तो पंढरीश परमात्मा पाहिला, तो देव पाहिला, नित्य नूतन रूप पाहिलं. आणि ते रूप पाहिल्यानंतर आता इतर रूप पाहण्याची माझी इच्छाच संपून गेली. तू पाहिला आणि मी माझ्या चित्तात साठवला. मग मला नाव सांग ना, नाव सांग की, नाव सांग की म्हणत असताना ज्ञानोबाराय सांगतात अभंगाच्या द्रुपदामध्ये, तो
गोपाळ कुमारी जय जय गोपाळ कुमार जय गोपाळ कुमार गोपाळ कुमार गोपाळ चाल करायची की शेवट करायची? शेवटला धन्यवाद. कारण टाळकरी वादनाचार्य आणि श्रोतावर्ग माझं दैवत आहे बरं का महाराज. मी नेहमी प्रत्येक माझ्या कीर्तनामध्ये 2 मिनिट सांगत असतो. कीर्तनकारापेक्षा टाळकऱ्यांचा आदर करून पाठवत चला. टाळकऱ्यांचा दुर्मिळ एक टाळकरी, वादनाचार्य, व्यासपीठ करणारे, काकडा करणारे, हरिपाठ करणारे यांना विशेष प्राधान्य द्या, देत चला बरं का. कारण काय, ते आपलं दैवत आहे. त्याच्याशिवाय कीर्तनकार काही करू शकत. मी मागे सांगितलं, कीर्तनकार महाराज जून महिन्यामध्ये टेकतून काय निघतात ते जून महिन्यामध्ये ते उडतात बघा. एवढे महाराज झाले बरं का, असं ज्याचा मोज नाही एवढे महाराज झाले. पण टाळकरी मिठाच्या खड्यासारखे जातात. सांभाळा टाळकऱ्याला, आदर करा. 200 रुपये कुठं तरी देऊन त्याची बेकदर करून अपमानित करू नका. माझी विनंती. ते आपल्या सत्यांचं दैवत आहे. सत्यांचं आपल्या संस्कृतीचं दैवत आहे. महाराज नाही आहेत. मी टाळकऱ्याला, वाजवणाऱ्याला, हरिपाठ, व्यासपीठ, काकडा करण्याला प्राधान्य देतो. मायबाप, पहिल्यांदाही तुम्ही मला विचारलात ना महाराज, महाराज पाकिट सांगा, पाकिट सांगा. सांगू नये हो, सांगू नये. याची तुरताचा स्वीकार करा. धंदा नका करू. कोण कुठून येतो, काय खर्च, काय लायकी बघून आदर करणे. झाकून तुम्ही जर लाख रुपये दिला दोष नाहीये, पण मागून जर 10 रुपये घेतला महाराज, बदमाश ठरेल, बदमाश धंदेवाला ठरेल. बरीच मोठी महाराज माणसाकडे जर असं नजर टाकून बघतात, हरकत नाही, काही नातं नाहीये त्यांचं आपलं. देवणे असं माझं मत नाहीये, पण मागून घेऊ नये. चला, कीर्तनाचा पूर्वार्ध झाला. बोलता बोलता ओघामध्ये अशिक्षित असल्यामुळे चिंतनात थोडा विषय माझा राहून गेला महाराज. आदरणीय आमचे माऊली महाराज आहेत ना, युट्यूब चॅनल, माफी असावी. काया वाचमानाने सेवा करता तुम्ही. मी विसरलो तुम्हाला, आता लक्षात आलं होतं. असं 65 वलांडलोय मी आता. आणि 65 वलांडल्यानं खरं तर 60तच म्हणत असतात, 60 आणि बुद्धी नाटी. पण अजून 65 पर्यंत म्हणजे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद असल्यामुळे मी बोलू शकतोय. कोण मी बोलणारा, काय असं माझ्यामध्ये बोलण्यासारखं चिंतन आपण एक ते या 2च चरणावर करण्याचा प्रयत्न करू बरं का महाराज. वेळ मिळाला तर आणि कधी दुसऱ्या कीर्तनामध्ये बघू. ज्ञानोबा बोलतात, अगं बाई मी तुला काय सांगू, तू पाहिला म्हणते ना, मग तो म्हणजे कुणाला पाहिलं सांग ना. अगं तू बरा आहे का, जो बरा आहे तो मी पाहिला. बऱ्याकडच पाहत चला बरं का. तो बरा असावा, चारित्र्य संपन्न असावा, रूपाला बघून भुलू नका. सध्या शेतकऱ्यांच्या पोरांना कोणी पुरी देत नाहीये. नोकरदार जर कोणी असतील तर मी नोकरदाराचा विरोध नाही करत. शेतकऱ्याशिवाय जगांचा दाता कोणीच जगाच्या पाठीवर नाही, एवढं लक्षात ठेवून चला.
आणि शेतकऱ्यांच्या मुलाला सुद्धा पसंत करा, तो जगाचा पोशिंदा आहे. एक दिवस असा येईल कोणी आकाशात तांदूळ पिकवून खाऊ शकत नाही, शेतकऱ्यांनीच करावं लागेल. सोन्याचे तांदूळ खाऊ शकत नाही. तुम्हाला 2.5-3 लाख पगार जर महिन्याला मिळत असेल तर धान्य न्यायला शेतकऱ्याच्या दारात एक दिवशी यावं लागेल. त्याला एवढं नका टाकू. माझी विनंती आहे, आज माझ्याच ज्या काही कन्या आहेत, ज्या मुली आहेत, त्या म्हणतात महाराज तो नोकरदार असावा, त्याला शेती असावी, तो बाहेर असावा, त्याला मायबाप नसावे, तो माझा ऐकणारा असावा. अवघड आहे मग माय. असा असतो पण रात्री 10च्या पुढून लेझिम खेळत घरला येतो. पास आहे का नाही नका. चारित्र्याकडे बघा. मी बरव्यावर बोलतोय. बरव्यावर बरवा एक परमात्मा आहे, सुंदर एक परमात्मा आहे आणि बरवा एक परमात्मा आहे. बरवा पसंत करा. ज्ञानोबा काय बोलतात, काय नाव घ्यायची गरज आहे. मी त्याला वरलंय ना, आता काय चिंतन गोड आहे हो. पाहिलं ग साजणे, पण मी त्याला वरलंय सुद्धा ग साजणे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. सांगा. आणि ज्ञानोबा आहे भगवंताची पत्नी होऊन भक्ती करतात की नाही महाराज. मग कदाचित मुलींनी सुद्धा विचारावं. येतात ना, आता सीझन चालू आहे. बर मी तुम्हाला पसंत असेल बरोबर आहे हो, मला तुम्ही पसंत केलात, पण माझ्याबद्दल तुमचं काय मनोगत आहे. मुलीनं खबरदार विचारायचं. आता तुम्ही निरीक्षे राहा, तुम्हाला काही आम्ही देऊ शकत नाही, तुमच्या पदरून खर्चाने लग्न करून घ्या, पण एक लक्षात ठेवा, चला आमच्या आयुष्याची जिम्मेदारी सांभाळायची असेल तर आमच्याबद्दल तुम्ही काय करणार, काय दिवा लावणार, विचारा ना त्याला. एवढं भिडत नका पडू त्याचं रूप पाहून. मी रूपविषयावर बोलतोय. दिसायला सुंदर पण अवगुणाने जर बरबटलेला असेल तर कळायला जड जातं. काही व्यक्ती रूप पाहून बऱ्याच जागेवर फसवेगिरी झाली. येतात तक्रारी आता माझ्याकडे, महाराज तुम्ही म्हणलो तो आम्ही ऐकलं नाही बघा. काय झालं म्हणलं, तुम्ही ते आणलं तो साधं भोळच का असत नाही, पण आमची कालटी कुठं ऐकली बघा. सावळच आहे म्हणली, जरा नाकातच मोठा आहे म्हणली, हे काही गोरा गोमटा तुरतुरीत नाकाचा पास केली. मी म्हणलं आता काय झालं. नाही महाराज, एक रोज सुख नाही, एक रोज. असं नका फसू माय. पसंत करा ज्ञानोबाऱ्यासारखा. ज्ञानोबाऱ्याच्या मैत्रिणीने ज्ञानोबाऱ्याला विचारलं, अगं वेळोवेळा तुला तो व्हावा, तो परमात्मा व्हावा, तो सुंदर आहे, तो बरं आहे म्हणतेस, त्याचं नाव नाही घेतेस, त्याला पसंत केलं म्हणतेस, मनाने त्याला वरलंही म्हणतेस. संत मनाने वरतात परमात्म्याला. बरं मनाने वरल्यानंतर त्यांनी तुला काय दिलं. ज्ञानोबारे बोलतात, मी परमात्म्याची पत्नी होऊन भगवंताची सेवा करते. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. तुकोबारे बोलतात, आम्हा नारायण तैशा परी. याच ज्ञानी ज्ञानोबाराय सुद्धा बोलतात. मग काय तुला त्या परमात्म्याने दिलं. ज्ञानोबाराय बोलतात, लौकिकातला पती केला पण जन्म मरणातीत करत नाही. तोही मरतो आणि मीही मरते. तो माझंही मरण वारू शकत नाही आणि आपलंही मरण वारू शकत नाही. मग सांग ना, तुला काय दिलं त्या तुझ्या मालकाने. तू ज्याला पसंत केलं त्याच्यात असं काय सामर्थ्य. ज्ञानोबाराय बोलतात, बाप रुक्मादेव रो जन्मा वेगळे केले म्हणून भाज झाले बाई. जन्माच्या आणि मृत्यूच्या वेगळं केलं त्यांनी मला, म्हणून मी त्याची पत्नी झाले. देवाची पत्नी व्हावं का बायकोचा नवरा व्हावं सांगा. देवाची पत्नी व्हावं का बायकोचा नवरा व्हावं. देवाची पत्नी व्हावं, बरोबर आहे. बायकोचा नवरा व्हावं जर वाटलं तर तोही मरतो आणि तीही मरते. बारकाईने चिंतन करा. बायकोला हटॅक आला की 4-8 दिवसांनी याला सुद्धा हटॅक येतो. एवढं धैर्याचं पातळ होतं. म्हणजे तिला तारण्याचं सामर्थ्य याच्या आणि 2 मरक्याची गाठ पडली. म्हणून जगद्गुरु तुकोबाराई बोलतात, ज्ञानोबाराई बोलतात, जे सतांनी चित्त आहे, सर्वतांनी सदोदित आहे, त्याच्याशी नातं जोडलं, तो आमच्यासाठी सुंदर आहे. तो आमच्यासाठी सुंदर आहे. तो पाहिला, मनाने त्याला वरला,
आणि त्याचं सामर्थ्य असं आहे, तोही मरत नाही आणि मलाही मरू देत नाही. मला जन्म मरणांच्या विरहित केलं, मोकळं केलं, जन्म मरण वारलं, म्हणून तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. अगं सांग ना मग. म्हणते वर्णन करतोय, पण त्याचं नाव काय? बरवाय बरवाय म्हणते, नाव तरी सांग. किती वेळ का नाव घेत नाहीस? नावाला काही पैसे पडतात का? संत एवढा नावाचा कसा करत नाहीत. मैत्रिणीने अत्यंत आग्रह धरला आणि मग ज्ञानोबारायांनी म्हटलं, बरवा कोण आहे सांगू? 2 रूपकांनी वर्णन करतात अभंगाचं ध्रुपद. तो हा विठ्ठल बहुता सुकृत, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल ज्ञानोबा बोलतात, तो हा विठ्ठल बरवा, तो आणि हा. आता किती मोठा फरक आहे महाराज. तो, आता तो म्हणजे कोण आणि हा म्हणजे कोण, आतला फरक काय? पण 2 नावांनी संबोधलं जात. याच चरणावर 15-20 मिनिट बोलण्याचा प्रयत्न करू महाराज. पुढच्या विषयाला मी स्पर्श करणार नाही बरं का, कारण असं होतं श्रोत्यांना टाळकऱ्यांना, महाराज एकाच चरणावर रेंगाळायला लागले तर अजून किती वेळ असेल, कवा सुटावं, शहरातलं कीर्तन आहे. नाहीये 20 मिनिटाच्या पुढे मी जाऊ शकत नाही, आता काळजी नका करू. ज्ञानोबा बोलतात, तो हा. आता तो म्हणजे वेदांनी, शास्त्रांनी, पुराणांनी वर्णन केलेला निराकार असलेला तो सत्य ज्ञानानंद जे ब्रह्म आहे, तो सर्वगत आहे, तो सदोदित आहे, तो सर्वव्यापी आहे, तो त्याला आकार नाही, त्याला रंग नाही, त्याला रूपही नाही, असं शास्त्राने वर्णन केलं. कारण काय? रूपातीत, नामातीत, गुणातीत जर असेल महाराज, त्याचं वर्णन करता येत नाही. रूपातीत आहे, गुणातीत आहे, आकारातीत आहे, त्याचं वर्णन करता येत नाही. तिथे वाचा कुंठित होते. म्हणून ज्ञानोबा बोलतात तो. आता हा म्हणत असताना तो आकारात आला. हा म्हणत असताना जो वेदांनी सांगितलेला आहे, ज्याचं वर्णन वेदांनी केलेलं आहे, वेद जो थकलेला आहे, शास्त्र जे थकलेले आहे, तो कबीरजी बोलतात ना. पण संतांनी जाणलं महाराज त्याला, सगुणी जाणलं आणि संतांनी निर्गुणी जाणलं. तुकोबाराय बोलतात, तुझं सगुण म्हणू की निर्गुण, सगुण निर्गुण एक गोविंद रे, अनुमाने ना. कबीरजी बोलतात, देवा तू कुठल्याही रूपामध्ये जरी असतील तर तुला आम्ही जाणलेलं आहे. रूप नाही रंग नाही
नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया रूप नहीं वर्ण छाया रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया निराकार तू ही रघुराया कबीरजी बोलतात देवा सगुणालाही आम्ही जाणलं निर्गुणालाही जाणलं पण हे दोन्ही रूप तुझेच आहे कधी अव्यक्त आहेस कधी व्यक्त होतो अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथून चराचर हरीसे भजे असा तो रूपाला आला हरिदासाने तुला खळ घेऊन रूपाला आणलं तो निराकारातला आता हा म्हणजे इथे विटेवर उभा असलेला चला निराकार असणारा हे जगांचं अधिष्ठान आहे जगांचं अधिष्ठान आहे तोच विठ्ठल रूपामध्ये आज इथे आहे ना आज उभा विटेवर उभा आहे ना विठ्ठल हा कार्य कारणातीत आहे विठ्ठल हे जगाचं अधिष्ठान आहे पण पुढे त्याचं नाव माधव आहे माधव हा माधव कुठे होता गोकुळात होता ना माधव नावानी गोविंद नावानी होता माधव नावानी होता गोपाळ नावानी होता पण विठ्ठल नावानी तिथे नव्हता विठ्ठल नावानी तिथे नव्हता विठ्ठल कार्य कारणातीत आहे आणि माधव अनंत अवतार घेऊन कार्य करणारा आहे विठ्ठल बुद्धीने कळणारा आहे आणि माधव सगुण साकार डोळ्यांनी पाहता येणारा आहे विठ्ठल जगाचं अधिष्ठान आहे आणि माधव जगांचं उपादान आहे तो म्हणजे निराकारात असलेला हा म्हणजे आता विटेवर कमरेवर हात देऊन थांबलेला बर आता हा इथे बरवा विठ्ठल आणला तरी कोणी आला तरी कशासाठी आता विठ्ठल आणि माधव नावाने संबोधला जाणारा तो परमात्मा एकच आहे एकच वचतोय महाराज पण रूपकाच्या भाषेत बोलत असताना ज्ञानोबा बोलतात ज्याला अनंत नाव आहे अनंत नावाने संबोधला जाणारा परमात्मा मुळात निराकार आहे तो साकारात येतो अनंत अवतार धारण करतो ज्याला अनंत रूपामध्ये नटता येतो अनंत रूपे अनंत वेशे देखिले ज्याला अनंत वेश धारण करता येतो महाराज अनंत वेश आता हे विभूतीत ना सगळे हे अनंत वेशच आहेत महाराज तोच आहे आत त्याने जर आपलं चैतन्य काढून बाजूला घेतलं तर आम्हाला इथून हलवावं लागतं महाराज अनंत रूप आहेत त्याचे अनंत अनंत वेश आहेत
आणि अनंत वेश बरेत म्हणून ओळखायला सुद्धा सोपं जातं, नाही तर बदली झाली असती. सगळे जर वेश एकच केले असते त्यांनी, सगळ्याला एकाच वेशात, एकाच पोशाखात, एकाच रूपात जर नटवलं असतं तर डॉक्टर साहेब अवघड झालं असतं ना. ओळखण्याची तकलीफ झाली असती. अनुसयनी तिन्हीलाच एकत्र केलं, एक रूपामध्ये केलं तर पतिवृत्तीला ओळखू यायला अवघड गेलं होतं. काल झाला ना कार्यक्रम दत्त जयंतीचा, म्हणून देवानं वेगवेगळं केलं. हे उपकार आहे त्या देवाचे, नाही तर बदली झाली असती महाराज. चांगलं केलं अनंत. तरी आई साहेबांना चकली बसली महाराज, चकली बसली ना. या प्रमाणावरून आपल्याला सिद्धांत ठरवता येतो. काय वर्णन करता तुम्ही रोज रोज हो. माझ्या भक्ताला चतुर्भुज करतो, चतुर्भुज रूपात नटवतो, माझं साम्राज्य माझे भक्त भोगतात, असं कुठं होतं का? तुमची बरोबरी कधी त्यांना येते का? तुम्ही देव ते देव, भक्त ते भक्त, सामान्य ते सामान्य. आई साहेबांनी तक्रार केली, डोकं चालवलं मालकांच्या पुढे. बरोबर आहे महाराज, तुम्ही आम्हाला बाहेरच महाराज महाराज म्हणता, आमचं बी डोकं घरी खातातच आमच्यासाठी. ते बाहेरच उड्या मारून या म्हणतात आम्हाला बी. तर पांडुरंग परमात्म्याला जर आई साहेब म्हणत असतील तर आमच्या काही कमी नाही बोलत. बरं ठीक आहे म्हटलं, पाटेच्या प्रहारामध्ये या. मालकीन साहेब, मालकीन म्हणावं लागते बरं का, वजनानं तेव्हा आपली सेवा होते. मालकीन साहेब पाटेच्या प्रहारात या, थोडस काकड्यामध्ये बघू म्हणलं. त्या आनंदामध्ये माझे वारकरी. आई साहेबाला बरं वाटलं, पंचारती घेतली आणि पाटे चारला आई साहेब. काकडा सुरुवात झाल्यानंतर आई साहेब गेल्या. आता आई साहेब गेल्यानंतर देवानी असा चमत्कार केला, सगळे चतुर्भुज, सगळ्याला सारखा मुकुट. आता आई साहेब गेल्या, म्हणलं हे काय झालं, म्हणलं आज सगळे सारखे दिसलेत, म्हणलं चतुर्भुज, सगळ्याचे चेहरे सारखे. मग आता माझा म्हणून कोणता, कसं ओळखायचा? लाज वाटली ना. जी जगांची जगजननी आहे. उद्गार आहेत, नामदेवराय बोलतात, लाजले गे माये आता कोणा वाळू. आई साहेबांनी जावं, पंचारतीचं ताट घेऊन थांबावं. लाज वाटली, लाजले घे माया ता कोणाव वाळू. जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. सगळेच आता माझ्या मालकाने सगळे झाले, आणि बदली करून जर मी तुम्हाला ओवाळले तर पातिव्रत्य भंग होईल ना. नामदेवरायने पाहिलं आणि नामदेवरायकडे नजर गेली आणि नामदेवराय बोलतात, वये जंती माळ गळा विष्णुदास नामायने दावी लिखून, विष्णुदास नामायने दावी लिखून. नामदेवराय बोलतात, आई साहेब देवांनी सगळं सगळ्याला दिलं, देवत्व पण दिलं, पण जी खून आहे ना, वये जंती माळ गळा भक्त वसलांचन. हे जे दोन प्रतीक आहेत ना, भृगु ऋषीची लात ज्याच्या चित्तावर आहे, हृदयावर आहे, आणि वैजयंतीची माळ ज्याच्या गळ्यात आहे त्याला ओवाळा म्हटलं. मला काय सांगायचंय, अनंत रूपे धारण करणारा हा परमात्मा तो पाहिला मी माझ्या डोळ्यांनी, आणि त्याचं नाव आहे तो म्हणजे निराकारातला, आणि हा म्हणजे इथे विठ्ठल असलेला. माधव नावानी तोच बरवा आणि विठ्ठल नावानी तोच बरवा, असा तो परमात्मा मी माझ्या डोळ्यांनी पाहिला, मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. आता तो बरवा आहे, सुखकर आहे. काही वेळी
नोकरीची पोरं मिळेल आता. तू एवढी सुंदर नाही नाही, बरोबर आहे ना ज्ञानोबा आहे, किती सुंदर होते, रूपानी सुंदर, गुणानी सुंदर, ज्ञानानी सुंदर, योगानी सुंदर, माऊली नात्यात सुंदर. काय कमतरता होती? रूपकाच्या भाषेत मैत्रीण म्हणते तू एवढी सुंदर, पण तुझ्यासारखा सुंदर नाही पास केला तू. तुझ्यासारखा सुंदर नाही पास केला तू. एवढा सावळा उडदात जोंधळ्यात उडीत मिसळलं. आणि बरोबर आहे ना, पांडुरंग परमात्म्याचा आपण रूप पाहतो ना नंदू महाराज. गोर पान आहे का सावळा आहे की काळ ठिकर आहे? सावळाच आहे. अहो सावळा आहे, सावळा आहे गुरुजी, काळा आहे. लावण्याचा पुतळा असा सावळा परमात्मा विठू तुम्ही माझ्या डोळ्यांनी पाहिला. सावळा पण पाहिला. सावळा याचा अर्थ महाराज काळाच ना. काळा अगं कुठं जोडी लागते ग. कधी कधी म्हणतात तू कुठं ढेकळात पडला तर ओळखून येत नाही. महाराज ढेकळातच सगळं पिकतं हो. ढेकळाची नका निंदा करू. जमीन कसली आवडते आपल्याला? काय जमीन आहे हो असं रेगडी काळीची हा जमीन मांडलं महाराज. आमची अक्कल गुंग झाली बघा. आम्ही स्थळ पाहायला गेलो, अहो जमीन, पण मुलगा गावाला गेलता. योगायोग चहा पाणी नाश्ता पाणी सगळं झालं, सगळं पसंत पडत. तो मुलगा घरी आला, मुलगा बघितल्यावर नाराजी झाली हो आमची. कसला होता? काळा. त्याची जमीन काळी आवडते, मुलगा काळा आवडत नाही का? ज्ञानोबा नाही बोलतात, साधने आहे तो काळा आहे ना, तुला आवडत नाही ना? अनादि काळा, बहु काळा, अनादि तो अनादि. त्याचं गणित नाहीये. बहु काळा. आता केळी किती काळापासून आला? 28 युग गेले महाराज. अलीकडचे. आणि शास्त्राने तर असं गणित सांगितलं, अब्जावधी वर्षापासून हे जगत आहे. किती निर्मिती करणारा अनादि काळाच आहे की नाही? अनादि काळा. आज तागेत किती काळ गेले? बहु काळा. आणि पुढे पुढे किती काळ जाईल? मग इतक्या काळापर्यंत राहणारा असा आहे म्हणून मी तो पसंत केला. काय मजा नाही, म्हणून मी तो पसंत केला. म्हणून विठ्ठली आवडी. तुला काय आवडतो? असा आहे म्हणून मला आवडतो. नाही नाही मला नाही आवडत, तुला आवडो जाणे. मग मैत्रीण म्हणते तो आवडण्याकरता अनादि जन्मातलं पुण्य पाहिजे. अभंगाचं तृतीय चरण. Thank you.
देतो ना तो आवडण्याकरता अनंत जन्मातलं पुण्य लागलं जातं. तुझं पुण्य कमी पडलेलं आहे, माझं पुण्य फळाला आलेलं आहे. म्हणून माझ्या संचिताला ती जोड लागलेली. पुण्य फळले बहुता दिवसा भाग्योदयाचा ठसा झालो सन्मुख तो वसंत चरण पावलो किंवा देव चरण पावलो. त्याला पुण्य लागलं जातं. भगवान सुद्धा बोलतात जयाचे वाचे पुढा बोलते अखंड नाम नाचत असे माझे जे जन्म सहस्री ओळखी दे एक वेळ या वया. देवाचं नाव तोंडाला यायला सुद्धा जर हजारो जन्मातलं पुण्य लागत असेल तर तो परमात्मा आपला विषय व्हायला किती पुण्य लागत असेल. म्हणून ज्ञानोबा काय बोलतात अगं तू असं काय पुण्य केलं, काय देवा लावला तू तुझ्या जीवनामध्ये. मैत्रीण खूप मोठ्या दाट नाट्याने बोलते बघा, अगं काय देवा लावला तुझ्या जीवनामध्ये, काय पुण्य केलं असं तू. पुण्य लागतं हजारो जन्मातलं लागतं, तू कुठल्या पुण्याचा देवा लावली. ज्ञानोबा काय बोलतात अनंत अनंत जन्मात अनंत जन्मातलं माझं पुण्य म्हणतात ज्ञानोबा. अनंत जन्मातलं कोणतं पुण्य केलं. माणसाने जर माणसाच्या जन्मात येऊन महाराज दुसरं काही नाही जमलं तर केवळ खरंच जर बोललात खरंच तर त्याच्या एवढं पुण्य कधीच जमत नाही. दुसरं खरं खरं बोलत चालायचं, ते सत्य. फाशी आली तरी खरंच बोलायचं, कोणी तुमचा आदर करत असलं तरी खरंच बोलायचं, शत्रू आला तरी खरंच बोलायचं, आणि मित्र आला तरी खरंच बोलायचं. बोलत ज्ञानोबाने माझ्या सत्यवादाचे तो माझी या सत्यवादाचे तो वाचा केली बहुत त्या फळाचे महादेव पातलो प्रभू. म्हणून मला तो पसंत पडला. अनंत जन्मामध्ये मी काहीच नाही केली साधना, फक्त खरं बोलत गेलो. खरं बोलण्याला एवढी मोठी किंमत आहे. बोलत चला कमीत कमी या कीर्तनातून एवढं तरी असे घेत चला की खरं बोलत चला. पण मला एकाने का म्हणलं महाराज खरे बोलतो खरे बोलतो बरोबर आहे म्हणा. लटके बोलतो वैकुंठी चढे, बरोबर आहे. लबाड बोललेला त्याला इथलं वैकुंठ आहे वरचं नाही. लबाड बोलणाऱ्याला नाही, त्याला इथला आहे आणि वारकऱ्याला वरचं आहे खरं बोलणाऱ्याला. त्याचा अर्थ असा घ्या, त्याचा वाच्यार्थ नका घेऊ, त्याचा लक्षार्थ घ्या. खरा बोललेल्याचा विजय वरी आहे आणि लबाड बोललेल्याचा विजय इथं आहे. बस लबाड बोलू नका, इथल्या विजयाला भुली पडू नका. ज्ञानोबा काय बोलतात अनंत जन्मामध्ये मी सत्य बोलण्याचं कृप केलं, त्या सत्य बोलण्याच्या पुण्याचं फळ तो परमात्मा मला जोडला. बस आणि तुम्हाला आवडला. जोडावा आवडावा हे मत भाग्यांचं. जोडला आणि आवडला. तुझं पुण्य नसेल म्हणून तुला तो आवडत नसेल. अगं असं काय सुख आहे त्याच्याकडे आवडण्यासारखं, काय सुख आहे. सगळ्या सुख सुविधा आहेत का त्याच्याकडे. पुन्हा ज्ञानोबा बोलतात अभंगाचं शेवट